मग आज आपण शिकणार आहे एक्झाम्पल नंबर 2, पेज नंबर 12. पेज नंबर किती आहे? 12. पहिले क्वेश्चन समजून घ्या प्रॉपरली. अ टेनिस बॉल किंवा येलो कलरचा असतो. अ टेनिस बॉल इज थ्रोन अप अँड रिचेस अ हाईट ऑफ 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन. ओके, एक बॉल आहे, तो ज्यावेळेस फेकला, ओके, तो काय झाला? फेकला. हे समजा जमीन आहे, काय जमीन आहे, सरफेस. निघून ज्यावेळेस तो बॉल फेकला, तो असा वर गेला. किती मीटर पर्यंत जातो? 4.05. किती गेला? 4.05 मीटर पर्यंत तो वर जातो. तिथे गेल्यानंतर तो वापस खाली पडतो. तिथे गेला वापस तो खाली पडतो. ओके, व्हॉट वॉज द इनिशियल व्हेलोसिटी? त्याला फेकायला आपल्याला काहीतरी सुरुवातीला बल लागला असेल, काहीतरी व्हेलोसिटीला आपण वर फेकला असेल. असं फेकलं ना आपण वर, म्हणजे काहीतरी व्हेलोसिटी असणार आहे. हातातून सुटल्यानंतर त्याला फोर्स लावला असेल आपण. ओके, तर सुरुवातीची आपल्याला इनिशियल व्हेलोसिटी त्याची काढायची. म्हणजे काय काढायचं? यू आपल्याला किती आहे तो काढायचा आहे. ओके, नंतर हाऊ मच टोटल टाइम विल टेक टू कम डाऊन. इथून ओके, हा बॉल आहे, इथून तो हाताना असा वर फेकला, इथून हाताने तो वर फेकला, तो इकडे गेला, इकडून तो खाली पडला. त्याला इथून वर जाण्यासाठी, वरून वापस खाली जमिनीवर येण्यासाठी किती वेळ लागला, तो पूर्ण टोटल टाइम आपल्याला काढायचा आहे. 2 एंटिटी आपल्याला काढायचे. एक म्हणजे काय? यू, आणि दुसरं म्हणजे काय? टाइम. दुसरं म्हणजे काय? टाइम. आपल्याला काय काय दिलेलं त्यांनी? गिव्हन डाटा काय काय दिलेले आपल्याला? सगळ्यात पहिले जी चे मूल्य दिलेले आपल्याला. जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या. ओके, आज सगळ्यात पहिले आपल्याला काय काढायचंय? सुरुवातीचा वेग. काय काढायचं आपल्याला? सुरुवातीचा वेग म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी यू काढायची आपल्याला. आपल्याला न्यूटनची 3 इक्वेशन आहे. किती इक्वेशन आहे? 3. ओके, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. या फॉर्म्युल्यानं आपण काय काढू शकतो? काय काढू शकतो आपण? इनिशियल व्हेलोसिटी म्हणजे सुरुवातीला त्याचा फेकतानाचा वेग किती होता हे आपण या फॉर्म्युल्यानं काढू शकतो. ओके, आता वर फेकताना एवढं ध्यानात ठेवा की ज्यावेळेस आपण बॉल जमिनीपासून वर फेकणार आहे, त्यावेळेस आपण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी बॉल वर फेकतोय. कसं फेकतोय? अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध फेकतोय. बरोबर आहे की नाही? ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध फेकणारे म्हणल्यावर जी आपल्याला प्लस घ्यायचे, मायनस घ्यायचे? मायनस. हे जीचे मूल्य कोणतं घेणे आपल्याला? -10 मीटर पर सेकंड. मग आपल्याला खाली येताना प्लस, वर जाताना मायनस. व्हेरी गुड. ओके, आणि ज्यावेळेस वर जाणार आहे, आपल्याला माहितीये अगेन्स्ट ग्रॅव्हिटी चालल्यामुळे ग्रॅव्हिटीला खाली वाढते, त्याच्यामुळे व्हेलोसिटी काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. इथं सगळ्यात जास्त रेंज, इट गेल्यावर काय रेंज? सगळ्यात कमी रेंज. सगळ्यात काय रेंज? कमी. म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी यू आता मॅक्स राहणार आहे, कारण की आपण सुरुवातीला बॉल खालून फेकणार आहे. जेव्हा बॉल खालून फेकणार, ताकद लावून फेकतो आपण, आहे की नाही? ताकद लावून फेकल्यामुळे काय होणार? तो ताकदीने वर जाईल. सुरुवातीला वेग जास्त राहील, जसं जसं तो वर जाईल त्याचा वेग काय होत जाईल? व्हेलोसिटी काय होत जाईल? कमी होऊन जाईल. आणि वर गेल्यानंतर समटाइम्स तो काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. काय होऊन जाईल? 0. बॉल असा फेकला, असा वर जातो, स्पीड कमी होते, 0 होती, आणि त्यानंतर वापस खाली येताना ती स्पीड काय होत चालते? वाढत जात असते. ओके, म्हणजे यू काय रे निड मॅक्स, आणि इथं काय होऊन जाईल? व्ही काय रे? 0. फायनल व्हेलोसिटी काय राहणार आहे? 0. केव्हा? ज्यावेळेस आपण बॉल काय करतोय? वर फेकतोय. बॉल काय करतोय? वर फेकतोय. वेन बॉल इज थ्रोन अवे फ्रॉम सरफेस. ओके, ध्यानात ठेवा, कारण यू काय राहणार आहे? मॅक्स, आणि व्ही काय राहणार आहे? 0. ओके, आता आपल्याला माहितीये व्ही काय झालं? हे आपलं न्यूटनचं इक्वेशन वापरून आपल्याला ते काढायचंय. व्ही काय झालेलं आहे? 0. व्ही काय घ्यावं लागतं आपल्याला? 0. यू आपल्याला काढायचंय. यू आपल्याला काय करायचंय? काढायचंय. बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. व्ही काय? 0. यू काय काढायचंय आपल्याला? यू स्क्वेअर प्लस 2 इंटू जी चे मूल्य काय घ्यायचं आपल्याला? -10. काय घ्यायचं? -10 इंटू एस. किती आहे? किती वर चालला बॉल? जमिनीपासून 4.05. 4.05. ओके, आता एकच करता ना आपल्याला. यू कुठे जाईल? इकडे जाताना प्लसचं मायनस होईल का? ओके, इकडे काय उरलं? 2 इंटू -10
इंटू 4.05 2 आणि 10 मायनस 20 इंटू 4.05 याचा आन्सर काय येईल मायनस 81 काय येईल मायनस 81 हे मायनस इकडे यू स्क्वेअर आहे मायनस मायनस कट मायनस मायनस काय म्हणजे कट काय उरलं यू स्क्वेअर इज इक्वल टू 81 हा स्क्वेअर आहे या इकडे टाकल्यानंतर कशामध्ये ते स्क्वेअर रूट मध्ये आहे की नाही म्हणजे काय येईल अंडर स्क्वेअर रूट 81 यू आणि यू चा वर्ग 81 वर्ग किती येईल आता 9 किती येईल 9 यू इज इक्वल टू आला 9 किती आलं 9 मीटर पर सेकंद म्हणजे त्याला फेकताना सुरुवातीचा वेग काय असणार आहे 9 मीटर प्रति सेकंद आणि जसं जसं तो वर गेला तस त्याची वेलोसिटी काय होणार आहे कमी होत जाणार आहे हे काय झालं आपलं इनिशियल वेलोसिटी यू आपल्याला भेटलं कोणत्या फॉर्म्युलेना न्यूटनच्या पहिल्या फॉर्म्युला दुसरं काय विचारलेलं त्यांनी टोटल टाइम इथून बॉल गेला वर इथं पोहोचला इथून वापस तो खाली आला बरोबर नाही टोटल टाइम आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे आता टोटल टाइम आपण कसं काढणार आहे आता मला सांगा जितका बॉलला वर जायला टाइम लागेल तितकाच बॉलला खाली यायला वेळ लागेल ध्यानात ठेवा जितका बॉलला वर जायला वेळ लागेल तितकाच टाइम काय होतो खाली यायला लागत असतो कारण की ह्या पॉइंटला जेवढी ग्रॅव्हिटी ऍक्ट होणार आहे तेवढी ग्रॅव्हिटी ह्या पॉइंटला ऍक्ट होईल जेवढी इथं तेवढीच इथं जेवढी इथं जेवढी आणि इथं 0 म्हणजे मॅक्स हो की मग काय होणार आहे जितका वर जायला लागेल तितकंच कुठं लागेल खाली येण्यासाठी पण त्याला टाइम लागेल म्हणजे आपण जर एका साईडचा जरी टाइम कॅल्क्युलेट केला तर आपल्याला इकडलं काय होईल निघून जाईल आपोआप ओके कसं बघा आता आपण फक्त काय करू की आता इथं आपलं बॉल असं कन्सिडर करतो इथं काय आपला बॉल इथं आलेला आहे व्ही इथं 0 झालेलं आहे ना आपलं आणि इथं वापस बॉल असं पडायला चालू झाला खाली बरोबर की नाही म्हणजे वापस हे कंडिशन सोडून दे इकडली ही कंडिशन आपण सोडून दिल्यात काय बघतो इथून एवढं ध्यान ठेवा आता यू काय राहील 0 कारण सुरुवातीला बॉल काय वर गेलो काय होऊन जाईल 0 नंतर तो खाली पडायला चालू करा ना बॉल नेहमी ध्यानात ठेवा फेकताना आपण वर जातो तुम्ही बॉल कडे ध्यान देऊन बघा जेव्हा खालून बॉल मारला जातो वर 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 जातो वर आणि बॉल असा हळूहळू थांबतो आणि म्हणून तर तो खाली पडायला चालू करतो आहे की नाही म्हणजे इथं काय राहील यू इज इक्वल टू काय येईल बॉल थांबलेला आहे ना तो यू इज इक्वल टू काय येईल 0 आणि व्ही काय येईल निड मॅक्स व्ही काय येईल निड मॅक्स बरोबर आहे आणि आपल्याला काय काढायचंय खाली पडतानाचा टाइम आपल्याला काढायचा इथून ओके आता कोणता टाइम आपण कोणत्या फॉर्म्युल्याने काढतो न्यूटनचं सेकंड इक्वेशन कोणतं इक्वेशन सेकंड न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन न्यूटनचं दुसरं समीकरण कोणते दुसरं समीकरण एस इज इक्वल टू युटी प्लस 1/2 जीटीचा स्क्वेअर एस किती आपल्याकडं किती खाली पडला तो वापस 4.05 पडला ना जेवढं वर गेलं तेवढंच खाली पडेल तो 4.4.05 इज इक्वल टू यू काय 0 यू काय 0 खाली पडताना नाही ना आता यू काय 0 इंटू टी प्लस 1/2 जी किती आता खाली पडते आता खाली पडताना जी पॉझिटिव्ह घ्यायचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह व्हेरी गुड इंटू 10 आणि इंटू टीचा स्क्वेअर टी आपल्याला काढायचंय ही टर्म काय म्हणजे 0 इकडे काय उरलं 4.05 इकडे काय उरलं 1/2 इंटू 10 इंटू टीचा स्क्वेअर हे कशामध्ये डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये इकडे गेल्यावर कशामध्ये जाईल मल्टिप्लिकेशन 4.05 इंटू 2 इकडे काय उरलं 10 इंटू टीचा स्क्वेअर याचं मल्टिप्लिकेशन किती आहे 4.05 इंटू 2 2 5 जा 10 2 4 जा 8 8.10 इकडे काय उरलेलं आहे 10 इंटू टी स्क्वेअर हे कशामध्ये इकडे मल्टिप्लिकेशन इकडे गेल्यावर कशामध्ये डिव्हिजन म्हणजे भागाकारामध्ये भागिले 10 टीचा वर्ग त्याचा भागाकार काय आहे कसं आहे बघा आता येतो का आपल्याला करता 10 ने 8 ला भाग जाईल का नाही जात काय करायचं आपल्याला बघा 8.10 इकडे किती आलं 10 10च्या पाठीत 8 आहे का नाही आहे का नाही काय करायचं मग पहिले काय करायचं पॉइंट द्यायचा पहिले काय करायचा पॉइंट म्हणजे पॉइंट इकडे काय 0 पॉइंट नंतर इकडे काय घ्यायचं 0 8 जशाला तसे खाली
पॉईंट दिलेला आहे म्हणजे आपण एक आता खाली घेऊ शकतो. किती झाली 81. 10च्या पाठीत आहे का 81, मग किती आहे 80. किती नंबरला 8 नंबरला. 10 8 80, खाली उरला 1, वरून घेतला 0, 10 1 10, 0 0. किती उत्तर आलं आपलं 0.81. 0.81 टीचा स्क्वेअर. वापस टीचा स्क्वेअर आहे, याला कशामध्ये टाकावं लागणार आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये 0.81 इकडं टी. काय उत्तर आलं 0.9 टीचा वर्ग. ओके. आणि आपण टाइम कशामध्ये मोजतो सेकंद मध्ये, म्हणजे काय 0.9 सेकंद. कशाला लागला बॉलला इथून खाली पडायला. बघतो बॉलला इथून खाली पडायला किती वेळ लागला 0.9. मग त्यांनी आपल्याला काय सांगितले टोटल टाइम वर जायला आणि खाली यायला. आपण पहिले सांगितलं जेवढा बॉलला खाली पडायला वेळ लागेल तेवढाच बॉलला वर जायला वेळ लागेल. याला काय करावं लागेल आपल्याला 2 ना मल्टिप्लाय. टोटल टाइम कसं करता येईल टोटल टाइम इज इक्वल टू टी इंटू 2. टी किती आपल्याकडं 0.9. 0.9 इंटू 2 किती आलं 1.8 सेकंद. म्हणजे 1.8 सेकंदात बॉल वर जातो आणि खाली पण येतो. हे काय तुमचं समीकरण टोटल इक्वेशन. वापस बघा त्यांनी काय विचारलं आपल्याला अ टेनिस बॉल इज अ थ्रोन अप रिचेस अ हाईट ऑफ 4.0 मीटर. एक टेनिसचा बॉल आहे ज्याला वर फेकल्यानंतर तो किती उंचीवर जातो 4.05. किती उंचीवर जातो 4.05. बिफोर कमिंग डाऊन व्हॉट वॉज द इनिशियल व्हेलोसिटी. तो जेव्हा खाली पडणार आहे तुम्ही जेव्हा बॉलवर फेकला सुरुवातीचा म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी किती होती. आता बॉल आपण खालून वर फेकतोय म्हणजे स्पीड काय राहणार त्याची जास्त राहणार आहे आणि वर जाताना तो हळूहळू जाणार आहे. बरोबर आहे की नाही. वर जाताना व्हेलोसिटी काय होऊन जाईल त्याची कमी. आणि दुसरं काय विचारलेलं आहे हाऊ मच टोटल टाइम. इथून वर जाण्यासाठी वरून वापस खाली पडण्यासाठी त्याला किती टाइम लागतो आहे की नाही. पहिला आपला इनिशियल व्हेलोसिटी आपण कोणत्या काढणार आहे न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2g's. आपल्याला माहितीये बॉल वर जाताना काय होऊन जातो व्हेलोसिटी काय होऊन जाते 0, म्हणून व्ही काय ठेवलं आपण 0. यू आपल्याला काढायचंय 2, जी काय अगेन्स्ट ग्रॅव्हिटी झाला म्हणून -10 आणि हे काय एस किती हाईट वर गेलेला तो 4.05. एस म्हणजे काय डिस्प्लेसमेंट विस्थापन आहे की नाही. ओके दिसते की नाही गेली लाईट. सॉरी फॉर लाईट.